नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गणपती घरी आलेले असतात आणि सगळेजण गणपतीच्या आनंदामध्ये अगदी सामील झालेले असतात. गणपतीची पूजा होणार असते, गुरुजी घरी आलेले असतात आणि त्याचप्रमाणे आकाश गुरुजी सांगतायत तशीच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करत असतो. आणि हे सगळं होत असताना घरात सगळे आनंदी असतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आता सगळेजण बाप्पाची पूजा करतात आणि आकाश मूर्ती झाकलेली असते त्यावरचा तो रुमाल बाजूला करतो आणि मग गणपती बाप्पाचं ते छान असं सुंदर देखणं रूप सगळेजण बघतच राहतात. आकाश गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर आता सगळेजण अगदी आनंदाने त्याच्याकडे लक्ष देऊन असतात. आकाश गणपतीच्या मूर्तीला जानवं सगळं काही घालत असतो आणि हे करत असताना त्यालाही खूप आनंद होत असतो. इतक्या दिवसांच्या कष्टानंतर भूमी घरात परत आलेली असते आणि म्हणून तोही आनंद एक वेगळाच असतो. गणपती बाप्पाला दुर्वांचा हार वगैरे सगळं काही तो घालतो. नंतर मग गणपती बाप्पाची आरती केली जात असते आणि ती आरती करत असताना सगळेजण अगदी आनंदाने असतात. रागिनी आणि पौर्णिमा मात्र लांब लांब उभे असतात. आकाश आणि भूमी दोघंजणही आरतीच्या ताटाला हात लावून दोघंही आरती करत असतात. गणपती बाप्पाची पूजा चालू असताना आता आरती होत असताना सगळेजण आनंदी असतात. नंतर रागिनीच्या हातामध्ये आरतीचं ताट दिल्यानंतर अथर्व मानसी यांच्या हातामध्ये पण आकाश आरतीचं ताट देतो. सगळेजण गणपती बाप्पाची आरती करतात आणि मग गुरुजी सांगतात की चला आता गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, त्यामुळे त्याला तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. आता भूमी जो आपला पेढ्यांचा मोदक असतो त्याचे नैवेद्य दाखवून घेते आणि मग आकाश हा भूमीने ते पेढे ठेवल्याबरोबर त्याचा नैवेद्य आता दाखवायला सुरुवात करतो आणि ते करत असताना भूमी आता सगळ्यांना पूजा झाल्यानंतर प्रसाद देत असते. आता भूमी ह्या गणपतीच्या मोदकाचा प्रसाद हा सगळ्यांना देते आणि घरात सगळ्यांना वाटते आणि गणपती बाप्पा सगळं व्यवस्थित होऊ दे असं दोघंजणही देवाकडेच प्रार्थना करतात. आणि नंतर मग गुरुजींना देखील तो प्रसाद दिल्यानंतर भूमी तो प्रसाद द्यायला पौर्णिमाला आणि रागिनीला जात असते आणि तो प्रसाद दिल्यानंतर आता पौर्णिमा ही भूमीकडे बघतच राहते आणि भूमी म्हणते की आत्या, हे घ्या, गणपतीचा प्रसाद आहे, निदान हे तरी खाल्ल्यानंतर तुमच्यातला गोडवापणा येऊ दे आणि तुमच्या अंगातला कडवटपणा कमी होऊ दे असं आपण प्रार्थना करूया. रागिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते की काय गं, प्रत्येक वेळेला मला असं टोचून टोचून बोललंच पाहिजे का तुला? काय गरज आहे असं टोचून बोलण्याची? म्हणजे आडीवेळी घेऊन प्रत्येक वेळेला मला बोलतच असतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की हो, मग बोलावं लागणारच आहे ना. तुम्ही इतकं सगळं घडवून आणताय तर तुमच्यामधला जो काही मनातला दुजेपणा आहे किंवा खोटेपणा आहे या गणपतीच्या येण्याने सगळा निघून जाऊ दे अशीच प्रतिज्ञा करतोय ना आपण. अशीच प्रार्थना करा देवापुढे, बाकी काय. तेव्हा मग रागिनी म्हणते की हे बघ भूमी बाळा, असं काही नाही आहे, तू जे म्हणतेस ते चुकीचं आहे. मी तुझ्याबरोबर काही चुकीचं वागत नाही आहे. आणि तेव्हा ती म्हणते की अहो आत्या, असं कसं? मी पुन्हा घरात आली आहे तर तुम्हाला त्रासच होत असेल ना त्याचा. म्हणजे मी घरी आली आणि सगळे तुमचे मनातले मनसुबे गायब झाल्यासारखे झाले असतील. तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं छे छे, असं काहीच नाही आहे माझ्या मनामध्ये. मी असं काहीच चुकीचं वागत नाही आहे. आणि हो अगं, हे घर तुझ्या नवऱ्याचं आहे. तुझ्या नवऱ्याचं हे सगळं घर असताना मला का वाटत असेल की तू इथे येऊ नयेस किंवा काही गोष्टी घडू नयेत म्हणून. अगं तुझ्या घरानुसार हे सगळं घडतंय ना. तेव्हा मग आता लगेचच भूमी म्हणते की अच्छा आत्या, किती तो सोजवळपणाचा आवांता हो तुम्ही. म्हणजे इतका सोजवळपणा नसावा खरं तर. ठीक आहे, हा खोटा खोटा आवांता आहे मला माहिती आहे, पण हे नक्कीच मला कळतं आहे की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. त्यामुळे नक्कीच एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगते की हे जे सगळं काही चाललं आहे ना, ते तुमच्या मनातलं तुम्ही काढून टाका बाजूला. त्याशिवाय काही होणार नाही. आणि तुमचा हा जो काही खोटेपणा आहे ना, तो लवकरात लवकर सगळ्यांसमोर येऊ दे. कारण किती काही झालं, तुम्ही ते किती लपवण्याचा प्रयत्न केलात ना, कितीही जगापासून तुम्ही खोटं लपवलं तरीही ते लपलं जाणार नाही. कारण मला माहिती आहे की तुम्ही कशा आहात आणि कुठल्या थराला जाऊन वावरू शकता. म्हणूनच तुमच्यासाठी एकच अल्टिमेटम आहे, ते म्हणजे लवकरात लवकर तुमचा हा जो काही सोज्वळपणा आहे, तुम्ही ते काही दाखवता ते लवकरात लवकर बाजूला घ्या आणि तुमचं खरं सत्य रूप आहे ना, ते सगळ्यांसमोर आणा. आणि तुमचं हे जे खरं रूप आहे ना, ते सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी तर काही शांत बसणार नाही. तुमचा हा खोटेपणा सगळ्यासमोर मी आणणार म्हणजे आणणारच. किती काही झालं तरीही तुम्ही हे जे काही वागताय, हा तुमचा खोटेपणा सगळ्यांसमोर येईलच. तेव्हा भूमी तिथून आता तिला अक्षरशः धमकी देऊन निघून जाते. रागिनी तिच्याकडे चिडून बघत असते आणि मग त्यानंतर ती म्हणते की आलंय का लक्षात तुमच्या? आत्या, माझं तुमच्यावरती पूर्ण लक्ष असणार आहे. आता ती तिथून निघून जाते आणि मग भूमीला ती म्हणते की भूमी, अगं मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. ऐक, तुझे मोदक राहिले, नैवेद्य दाखवताना त्यात मोदक राहिलेच. तेव्हा मग भूमी त्यातले मोदक घेते आणि नैवेद्याच्या ताटात ठेवते.
नंतर मग रागिनी म्हणते की भूमी एक मिनिट, तू जे काही बोललीस ना त्या गोष्टीचा मी विचार केला आहे. तेव्हा भूमी म्हणते की कोणत्या, काय विचार केला आहे तुम्ही? तेव्हा मग ती म्हणते की तू जे काही बोललीस ना ते अगदी खरं बोलली आहेस. काय ना अगं, गणपती विसर्जनाच्या अगोदर तू मला खरं खरं सांगा असं म्हणालीस ना. आणि हो, मी तुम्हाला अल्टिमेटम दिलास त्यावेळेलाच मी ठरवलं की तुला सगळं काही सत्य सांगायचंच आहे. कारण किती काही झालं तरीही ते लपवलं जाणार नाही. कधी ना कधीतरी ते समोर येणारच आहे ना. म्हणून मला तुला सगळं खरं सांगायचं आहे. त्यानंतर आता रागिनी म्हणते की तू मला मगाशी म्हणालीस त्याप्रमाणे की सगळं कबूल कर. हो, मी आता सगळं कबूलच करते. कारण गणपती बाप्पा हे सगळं खरं बोलायला लावतो ना. आणि हे बघ, या ताटातले ज्याप्रमाणे मोदक आहेस, आपण त्याला पेढे म्हणू शकत नाही. जरी आपण त्याला पेढे म्हटले तरी ते चुकीचं ठरेल. या मोदकांचा अपमान ठरेल. त्याचप्रमाणेच मला आता तुला एकच खरं सांगायचं आहे. ते म्हणजे तू जे काही बोलतेस ना, की हे जे काही माझ्यावर आरोप लावतेस ते सगळे खोटे आहेत. अगं बिनबुडाचे आहेत. कारण मी काहीच केलेलं नाही आहे. तू मला म्हणतेस की मी तुझ्यावर हल्ला घडवून आणला. काल रात्री मी तुझ्यावर हल्ला घडवला. तर खरंच सांगते, मी तुझ्यावर काल हल्ला घडवलाच नव्हता. अगं या सगळ्याची माझा काही संबंध नाही आहे. आणि खरं सांगायला गेलं तर गेले काही दिवस जे काही काही घडतं आहे ना, त्या सगळ्याची माझा अगदी दूर होऊन पण काही संबंध नाही आहे. मी खरंच सांगते, मी याच्यामध्ये अजिबातच इन्व्हॉल्व नाही आहे. उगीचच तू सगळ्यामध्ये माझं नाव घालू नकोस. नंतर रागिनीला खूप चिड येते कारण भूमी ही तिच्या प्रश्नाला काहीच न उत्तर देता तिथून निघून गेलेली असते. आणि मग भूमी तिला काहीच न बोलता येते. रागिनी म्हणते की इतकी गुरमी, मला काहीच बोलली नाही, इतकी गप्प बसली. तेव्हा मग पौर्णिमा येते आणि म्हणते आई काय झालं, तुम्ही काय इतक्या चिडल्यात? त्यावेळेला मग रागिनी म्हणते की अगं भूमी, हे काय चाललंय, इतका उद्धटपणा. अगं मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये, तू दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देते, मग तरीही तू माझ्याशी काहीच बोलत नाही आहेस. तेव्हा मग आता भूमी ही तिच्याजवळ न जाता लगेचच गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि हात जोडते. तेव्हा खूपच रागिनी चिडलेली असते आणि म्हणते की बस झालं, हे सगळं ना मी सहन करणार नाही आहे. असं म्हणून ती आता गणपतीला बोलवते, म्हणजेच ती भूमीला बोलवते आणि गणपतीपासून बाजूला करते. आता पौर्णिमा म्हणते की हो, अगं आई तुझ्याशी काहीतरी बोलायला बघतायत आणि तू उद्धटपणे त्यांच्याकडून बाजूला जातेस, ही कुठली पद्धत आहे? तेव्हा मग रागिनी आता असं बोलल्यावर ती म्हणते की हे बघ, मला एकच सांगायचं आहे ते म्हणजे पौर्णिमा, तू आता यामध्ये ना काही बोलू नकोस. कारण यामध्ये बोलण्याचा तुझा काहीही अधिकार नाही आहे. नंतर ती आता लगेच रागिनीला बोलते, हे बघा गणपती बाप्पा असं करू नकोस रे, थांब थांब, नको नको, त्या बोलतील आपल्याशी. तेव्हा मग रागिनी बोलते की अगं हे सगळं काय चाललंय तुझं? भूमी एकटीच काय बडबडते? पौर्णिमा पण म्हणते की अगं हो, तुझ्या डोक्यावर काय परिणाम वगैरे झालाय का? एकटीच काय बडबडत राहिली आहेस? तेव्हा मग आता भूमी म्हणत असते की एकटीच नाही बडबडते, माझं गणपती बाप्पाशी बोलणं सुरू आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना, गणपती बाप्पा काय करतो ते. किती काही झालं तरीही आपल्यातले जे काही संबंध आहेत तो तो तुटू देणार नाही. आणि खोटेपणाला तर तो अजिबातच वाव देत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की बुद्धीची देवता म्हणजेच गणपती बाप्पा हे खोटं बोललं तर तो कान कापतो. त्यामुळे आत्या, तुम्ही जे काही खोटं वागलायत ना ते कबूल करा. फक्त विसर्जनापर्यंतचा वेळ आहे तुमच्याकडे. तोपर्यंत तुम्हाला सगळं काही कबूल करावं लागेल. नाहीतर मात्र काही खरं नाही तुमचं. तुम्ही स्वतःहून या घराबाहेर अकलल्या जाल. फक्त विसर्जनपर्यंतचा काउंटडाऊन आहे तुमच्याकडे. तोपर्यंत खरं काय आहे ते सांगा, असं भूमी आता रागिनीला सांगते. आणि मग पौर्णिमा म्हणते की आई बघितलं, सरळ स्पष्ट शब्दात तुम्हाला धमकी देऊन दिली ती. रागिनी म्हणते की हो ना, बघते मी तिची सगळी नाटकं. मला धमकी देते काय, आता बघ मी तिचं काय करते ते. त्याशिवाय तिला काही शांतता येणार नाही, असं आता रागिनी मनातल्या मनात बोलत असते. आणि पौर्णिमा पण खूप चिडलेली असते. तर त्याच दिवशी गणपतीच्या पहिल्या दिवशी रात्री सगळेजण बसलेले असतात. आकाश ढोलकी घेऊन बसलेला असतो, तर बाकीचे सगळे गणपतीची भजनं म्हणत असतात. जाहले भजन हे गाणं गात असताना आता असे मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया असं गाणं ते म्हणत असतात. त्याच वेळेला आता अभिजित त्याची आठवण येत असताना पौर्णिमा तिच्या मोबाईलमध्ये अभिजित आणि त्याचे फोटो, दोघांचेही फोटो अगदी बघत असते. कारण तिला त्याची खूपच जास्त आठवण येत असते. त्याच वेळेला मग आता ढोलकी ही सुरूच असते. अथर्व म्हणतो की आकाश, आता माझ्याजवळ ढोलकी दे, आता आपण कुठलं गाणं बोलायचं ते तू ठरव. तेव्हा मग हे सगळं इतक्या आनंदाचं वातावरण घरात सुरू असताना अभिजित हा गाडीमधून महाजनांच्या बंगल्यापाशी येण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर मग रागिनी ही म्हणते की अरे मुलांनो, तेव्हा मग तरीही कोणी ऐकायला तयार नसतं. अभिजित हा पूर्णपणे बंगल्याच्या चारी बाजूनी बघत असतो की कोणी बघतंय की नाही ते. आणि पौर्णिमाला मात्र त्यांचे ते सगळे गेम बघून खूप कंटाळा आलेला असतो. आणि तिला आता एका पॉईंटला अभिजितचं भीती वाटू लागलेली असते. म्हणजेच अभिजितची खूप काळजी आणि त्याचं टेन्शन, त्याचप्रमाणे अभिजितचा जे त्याच्या इच्छा पूर्ण करायच्यात तो मेल्यानंतरच्या त्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवायला लागतात.
आणि म्हणूनच ती आता पटापट त्या गोष्टींचाच विचार करत असते. परंतु इथे अजूनही भजन सुरूच असतं. आता अथर्वच्या हातामध्ये ढोलकी असते आणि ते दोघंजणही आता गाणं म्हणत असतात. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की सगळं आता कसलं गाणं म्हणायचं. भूमी म्हणते की अशी चिकमोत्याची माळ म्हणूया का, पण ना मला ते पूर्ण येत नाही. त्याच वेळेला आता अभिजितची गाडी ही तिथे समोर आलेली असते आणि समोर तिथे वॉचमन बसलेला असतो. त्याच्याकडे त्याची नजर जाते. तेवढ्यातच वॉचमन आता फोन येतो म्हणून बोलत बोलत जरासा बाजूला चालत निघून जातो. आता रागिनी चेहरा पाडूनच असते, कारण या मुलांचे गेम काही संपत नसतात. त्यामुळे ती खूपच आता कंटाळलेली असते. आणि आता तेवढ्यातच अभिजित बघतो आणि म्हणतो की नाही, आता ही गाडी इथेच थांबवली पाहिजे. या संधीचा फायदा घेत मला निघालं पाहिजे. आता भूमी समोर बघते तर अगदी वारे वाहत असतात आणि दरवाजा वाजत असतो. त्यामुळे भूमी ही दरवाजाजवळ जाते आणि तो दरवाजा बंद करायला बघत असते. त्याच वेळेला आता ती दरवाजाजवळ येते. तेवढ्यातच अभिजित हा बंगल्याच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतो. वॉचमन बाजूला गेल्यामुळे अभिजितला आतमध्ये शिरण्याची अगदी संधी मिळालेली असते आणि म्हणूनच तो पटकन इकडे तिकडे लपत-छपत बघत तिथून आतमध्ये शिरतो आणि तो आतमध्ये शिरल्यानंतर भूमीची नजर तिकडे जाते. आता भूमीला असं वाटतं की झाडीच्या मागून कोणीतरी चालत चाललेलं आहे, म्हणून ती पटकन तिथे बघायला जाते आणि म्हणते की कोण होतं तिकडे, मला कोणीतरी असल्यासारखं वाटलं तिकडे, असं म्हणून ती आता जरा टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला आता सगळेजण तिला आवाज देत असतात की भूमी ये लवकर लवकर ये, असं म्हणून तिला सगळेजण यायला सांगत असतात. आणि त्याच वेळेला आता तिला यायला सांगत असताना भूमी मग तिथे लक्ष देत नाही. आले आले असा आवाज देत ती निघून जाते. आणि अभिजित आता अगदी व्यवस्थितपणे बंगल्यात शिरायला यशस्वी झालेला असतो. आता भूमी दरवाजा बंद करून घेते आणि नंतर मग पुन्हा एकदा ती जॉईन होते. गणपती बाप्पा मोरया मोरया असं म्हणून ते आता टाळ्या वाजवत असतात. त्यांची मैफिल अगदी चांगलीच रंगलेली असते. आणि त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की आता आता आपण काय करायचं आहे. तेव्हा आत्या म्हणते की अरे मुलांनो, अरे वाजलेत बघा किती. तेव्हा मग ते म्हणतात की झालं शेवटचं, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून ते आता जोरात टाळ्या वाजवतात. त्याच वेळेला मग आता लगेच आत्या म्हणते की बरं चला आता आपण जाऊन झोपूया का. त्याच वेळेला मग आता रागिनीचे हात अगदी कंटाळून म्हणजेच थकलेले असतात आणि तिला खूप अशी झोपच येत असते. तेव्हा मग आता इथे लगेचच मानसी म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना आता कपल गेम खेळूया आणि वेगळा गेम आहे. तेव्हा रागिनी आता म्हणते की अगं बघ बाहेर किती वाजलेत ते, आणि त्याशिवाय अंधार आहे बाहेर, कसं खेळणार आपण. तेव्हा मानसी म्हणते की नाही अहो इथेच खेळायचं आहे, कुठे बाहेर जायचं नाही, थांबा मी वस्तू घेऊन येते. मानसी म्हणते की थांब ताई मी लगेच येते. पौर्णिमाला कसलंच अगदी सुखदुःख नसतं. ती तिच्या नवऱ्याच्या आठवणींमध्ये हरवून बसलेली असते. आणि तेवढ्यातच आता मानसी येते आणि म्हणते की हे घ्या आकाश भाऊजी आणि अथर्व, तू एक नोटपॅड घ्या आणि तुम्ही एक नोटपॅड घ्या. मग याच्यावर काय करायचं असं तो विचारतो. तेव्हा मग ती म्हणते की एक काम करायचं आहे, आता सध्याच्या घडीला तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे ना ते सगळं तुम्ही आता या नोटपॅडवर लिहून काढायचं. आणि मग त्या नोटपॅडवर जे तुम्ही लिहिलं आहे ना या पेजवरती ते आम्ही ओळखायचं आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळेजण चकित होतात आणि म्हणतात की बापरे हा कसला गेम आहे. तेव्हा मग ती म्हणते की नो युअर पार्टनर, म्हणजे आता याच्यावरून समजेल की आम्ही तुमच्या मनातलं किती अचूक ओळखतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ हा गेम तर ना असा भूमी पटकन जिंकेल, कारण भूमीला अगदी व्यवस्थित माहीत असतं की माझ्या मनामध्ये काय चालू आहे आणि मी काय विचार करतो ते. आणि त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हे असं नाही आहे, हां अजिबात नाही आहे, कधी कधी माझाही अंदाज चुकू शकतो आणि हा कसला गेम आहे, जर चुकीचं ओळखलं तर काय करणार आहोत आपण. आकाश म्हणतो की जाऊ दे गं काहीच हरकत नाही, ठीक आहे ओळखलं तर ओळखलं किंवा नाही, पण आता आपण आपल्या मनातलं लिहूया. मला खात्री आहे की भूमी ही लगेचच माझ्या मनातलं ओळखेल. तेव्हा मग अथर्व म्हणतो की तुला जशी खात्री आहे तशीच मला मनूची पण खात्री आहे, ती उद्यापर्यंत तरी माझ्या मनातलं ओळखणारच नाही. तेव्हा मानसी म्हणते की अथर्व गप रे. तेव्हा त्यावर आता ते दोघंजणही त्या नोटपॅडवर लिहायला लागतात. भूमी आणि मानसी म्हणतात की लिहा, आता काय बोललायत ते मला चांगलं ओळखावं लागणार आहे. मग आता काय करायचं कसं करायचं याचा विचार भूमीच्या डोक्यामध्ये असतो. मग आकाश म्हणतो की हो मी लिहितोय, मला जे काही लिहायचं आहे ते मी चांगलंच लिहितोय. आता मनू आणि भूमी एकमेकींकडे बघतच राहिलेले असतात की आपला नवरा काय लिहितोय. तेव्हा मग मानसी म्हणते की मला पण कळत नाही आहे की अथर्व काय लिहिणार आहे ते. त्याच वेळेला मग ती म्हणते की थांब मी एक काम करते, अथर्व जे काही लिहितोय ना ते मी लपून छपून बघते आणि तुला सांगते हा. तेव्हा पटकन अथर्व त्याचा तो पॅड लपवतो आणि म्हणतो की ए गप्प बसा हां, नो शिटिंग असं म्हणून तो आता त्यांना ओरडतो. आणि मग ती म्हणते की बरं बरं ठीक आहे चालेल, झालं आहे आता तुमचं लिहून. तेव्हा आकाश आणि अथर्व म्हणतात की हो आमचं आता लिहून झालेलं आहे, तुम्ही ओळखायचं आहे. तर तिथून आता पौर्णिमा ही उठून निघून जाते. आणि नंतर आता अथर्व म्हणतो की चल मानसी ओळखून दाखव. आकाश म्हणतो भूमी तू. तेव्हा मग मनू म्हणते की ताई हे बघ मी आता ओळखणार नाही,
तू ओळख बघू. तेव्हा मग भूमी म्हणते की ओळख ना मानसी तू अशी काय. तेव्हा मानसी म्हणते की बरं ठीक आहे, मी ओळखते. मला ना म्हणजे मला असं वाटतंय की याने याच्यात लिहिलेलं असणार की त्याला मला काहीतरी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं आहे. म्हणजेच ह्या सुट्टीच्या दिवशी ना अथर्व मला बीचला फिरायला घेऊन जाणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की साफ चूक, अजिबात चूक आहे. आता ती म्हणते की बरं बरं ठीक आहे, पुढचा गेस घेते. मग मला पुढचा गेस असा घ्यायचा आहे की अथर्व ना मला छानपैकी मला ना एक ड्रेस आवडला होता, तो ड्रेस मला घेऊन देणार आहे. आता त्यावर मग अथर्व म्हणतो की नाही, चुकीचा गेस दिला आहे. तेव्हा त्यावर लगेच आत्या म्हणते की हे असं चालणार नाही आहे का, ड्रेस वगैरे काय. तेव्हा मग ती म्हणते की आई. तेवढ्यातच भूमी म्हणते की हो काहीच हरकत नाही आहे तिने ड्रेस घालायला, मी पण नाही का ड्रेस घालते, मग तिने घातला म्हणून कुठे बिघडलं. असं पटकनच भूमी बोलून दाखवते आणि रागिणीची बोलतीच बंद करून टाकते. त्यानंतर मग आता अथर्व म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना का की मनू माझ्या मनातलं अजिबात ओळखू शकणार नाही. त्यावेळेला मग आता लगेचच अथर्व म्हणतो की बरं मीच सांगतो आता काय. तेव्हा मनू सांगते की हो हो सांग, आता तुलाच सांगावं लागेल तू काय लिहिलंस ते. आता आकाश म्हणतो की हो रे बाबा, वाचून दाखव आता तू काय लिहिलेस एकदाचं, म्हणजे तिच्या जीवाला तरी जराशी शांती मिळेल. तेव्हा मग तो लिहिलेलं वाचतो की हो मी वाचतो. काय ना मी जरा मागे रील्स बघत होतो आणि त्या रील्समध्ये एक साडी मला प्रचंड आवडली होती. ती मला ना मनूसाठी घ्यायची होती, म्हणूनच ती साडी मला तिला घ्यायची असं मला तिथे लिहायचं होतं आणि तेच मी लिहिलं हे बघा. तेव्हा मग आता आकाश आणि भूमी म्हणतात की हो म्हणजे मनू अगदी जवळपास होती ना तुझ्या गेस्टच्या, तिला ड्रेस पाहिजे होता आणि तू साडी लिहिलेस म्हणजे कपड्याबद्दलच होतं असं म्हणून ते दोघंही त्यांना सावरून घेतात. अथर्व म्हणतो की कसलं काय, मला तर माझ्याबद्दल तर तिला व्यवस्थित काहीच माहीत नाही आहे, जाऊ दे असं म्हणून आता ती पटकन बाजूला होते. आणि नंतर मग आता आकाश हा म्हणतो की माझं गेस. भूमी तू गेस कर आता मी काय लिहिलं आहे ते आणि पटकन गेस कर. तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे बघ असा ओव्हर कॉन्फिडन्स नको हा, म्हणजे मीही चुकूच शकते मला माहिती आहे. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज बोल ना आता, बोल तरी की तुला काय वाटतंय मी काय लिहिलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ठीक आहे, बघ माझा अंदाज आहे हा. म्हणजे आकाश आता विचार करत असेल, त्याने लिहिलं असेल की भूमी कालपासून म्हणजे गणपती बाप्पाची आगमनासाठी तयारी करते, डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी करते. बाप्पाचं आगमन आता झालं आहे, नैवेद्य वगैरे सगळं काही गोष्टी करून थकली नसेल का. काल पूजा झाली, ती कालच तर घरी आली आणि इतक्या सगळ्या गोष्टींमुळे तिला थकायला झालं नसेल का. दमते खूप माझी भूमी आणि बघ तिला मदत करायला ही सगळे आहेत, परंतु ती स्वतःच करते सगळं आणि तिच्यामध्ये एवढी एनर्जी येते तरी कुठून, असं काहीचं लिहिलं असशील ना आकाश तू. मला असंच वाटतंय. हे बघा म्हणजे चुकीचंही असू शकतं, मी आपला अंदाज बांधला की तू काय लिहिलं असशील त्याचा. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की भूमी यावेळेला मात्र तुझं उत्तर अगदीच चुकीचं नाही आहे, तुझं उत्तर बरोबर आहे, तू बरोबर बोललीस. हे बघा भूमीने काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, भूमी माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखू शकते. हे बघा. तेव्हा मग भूमी ताई मानसी म्हणते की बघू बघू भाऊजी तुमचं पॅड बघू. तेव्हा मग त्यामध्ये आकाशने तेच लिहिलेलं असतं आणि मग आकाश भूमीची हातमिळवणी करतो आणि म्हणतो की वा अगदी बरोबर भूमी, तू माझ्या मनातलं अगदी अचूक ओळखतेस, उगीचच नाही मी तुला माझी बेटर हाफ म्हणतो. तेव्हा मग मनू ते वाचते आणि म्हणते की हो गं ताई, भाऊजींनी अगदी व्यवस्थित तसंच लिहिलेलं आहे, फक्त वेगळ्या शब्दात आहे, परंतु लिहिलेलं तेच आहे. आता ते ऐकल्यानंतर लगेचच अथर्व म्हणतो की बघ बघ शिक त्यांच्याकडून, अगं ताईला अगदी बरोबर आकाशच्या मनातलं ओळखता येतं. तेव्हा मनू म्हणते की मी कुठे म्हणाली मला नाही येते, ताईला तर येतच ओळखता, कारण त्यांचं लव हे अगदी ट्रू लव आहे, अगदी आउट ऑफ द वर्ल्ड प्रेम आहे त्यांचं, त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही, बरोबर ना. तेव्हा मग तो म्हणतो की मग तू पण कर ना असं प्रेम माझ्यावर, तुला कोणी अडवलं आहे असं म्हणून आता तो तिच्यावरती ओरडत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की अरे असं तुम्ही प्लीज भांडत बसू नका आणि अथर्व नको त्रास देऊस रे माझ्या मनूला, असं ती त्याला समजवत असते. त्याच वेळेला अभिजित आता बंगल्याच्या आतमध्ये शिरलेला असतो आणि तिथे वॉचमन नाही हे पाहिल्यावर तो आतमध्ये शिरतो. आणि हे सगळं होत असताना आता लगेचच मनू म्हणते की दुसरा गेम असा आहे की आपल्याला आपल्या पार्टनरच्या मनामधलं ओळखलं, आता त्या पार्टनरला आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे. आणि ते प्रेम व्यक्त कसं करणार माहिती आहे का, म्हणजे वेगळ्या शब्दातून आय लव्ह यू म्हणायचं आहे, पण ते भावनेमधून बोलण्यातून नाही तर ते इशाऱ्यामधून, आणि त्यांना इशारा करून हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना आकाश म्हणतो की काय इशारा करून सांगायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो आपल्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करायचे ते पण इशाऱ्यामधून. आता रागिनी खूप वैतागलेली असते आणि ती पौर्णिमाकडे बघते. पौर्णिमा पण तिकडून निघून गेलेली असते. आता भूमी म्हणते की आता हे सगळं कसं करायचं आहे, कसं प्रेम व्यक्त करायचं आहे. तेव्हा मग मनू म्हणते की ताई तू कशाला काळजी करतेस, या नवऱ्यांना आपलं प्रेम व्यक्त करू दे ना, असं म्हणून ती आता ते सगळं म्हणते. तेवढ्यातच आता
अथर्व म्हणतो की हे बघ मनू, तुझे जे काही बोलणं आहे ना ते आम्ही अजिबात आता ऐकणार नाही आहे. पहिला गेम तर झाला आणि त्या गेममध्ये तू आता हरली आहेस, त्यामुळे तू आता आम्हाला काहीच सांगायचं नाही. तू व्यवस्थितपणे हरलीस, त्यामुळे आता आम्ही तुला काहीच बोलू शकणार नाही आहे आणि तुझं आम्ही ऐकणार देखील नाही आहे. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की अरे अथर्व, असं काय करतोस तू, कशाला त्या बिचारीला नाराज करतोस. तेव्हा मग अथर्व म्हणतो की नाही, तिचं तर प्रेमच नाही ना माझ्यावर, मग ना मी तिला आय लव्ह यूच बोलणार नाही. आता मानसी म्हणते की काय, माझं प्रेम नाही तुझ्यावर, ठीक आहे थांब, असं म्हणून ती त्याच्या मागे मागे पळत असते आणि घरामध्ये त्याला फटके मारत फिरलेली असते. तेव्हा मग ते दोघे थांबतात आणि म्हणतात की अरे पडाल, शांत बसा. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अचानक लाईट्स गेलेली असतात. म्हणून भूमी म्हणते की काय झालं, हे अचानक लाईट कसे काय गेली असतील, आकाश नेमका काही प्रॉब्लेम आहे का. परंतु इथे हे सगळं काम हे अभिजितने केलेलं असतं आणि अभिजितच लाईट्स वगैरे ऑफ करून बंगल्यामध्ये शिरलेला असतो आणि तेवढ्यातच त्याच्या मागे मागे वॉचमन देखील असतो. आता वॉचमन त्याच्या मागे मागे येत असताना अभिजितवर तो फोकस मारतो आणि त्याचं जी टॉर्च असतो ती मारतो. त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही कुठे आलात, भूत 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 असं तो ओरडायला लागतो आणि त्याची आता अभिजितला बघितल्यामुळे दातखिळीच बसलेली असते. कारण अभिजित इतक्या दिवसानंतर आला तरी कसा, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि नंतर मग आता तो ओरडतो, भूत साहेब वाचवा वाचवा. आणि मग अभिजित तिकडून पळून गेलेला असतो. तो त्याला आता फटका देतो आणि काही करायच्या अगोदरच तो माणूस तिथून आता पळतो. आणि नंतर भूमी ही त्या वॉचमनला फोन करते आणि म्हणते की तुम्ही कुठे आहात, म्हणजे मी तुम्हाला भेटायला येत होते, काय झालं नेमकं तुम्हाला आणि तुम्ही कोणाला बघितलं. तेव्हा मग तो सगळं सांगायला लागतो की मॅडम, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तिथे ना काहीतरी झालं आहे, नक्कीच मला असं वाटत होतं की ते भूत आहे म्हणून. आता तो तिला सगळं काही सांगतो, म्हणजेच अभिजितबद्दल. त्यावेळेला त्या घराला कडी असते, त्यामुळे एका घड्याला कडी असल्यामुळे भूमी ती कडी उघडून आतमध्ये जाते आणि म्हणते की कोण आहे इकडे, कोणी आहे का इकडे. तेवढ्यातच अभिजित तिथे येतो. तिच्या मानेला सुरा लावून म्हणतो की गपचूप बसायचं, अजिबात आवाज करायचा नाही. आता अभिजित हा कशाप्रकारे भूमीला किडनॅप करेल आणि आकाश भूमीला वाचवू शकेल का, पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.